शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी। राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही घोषणा केली आहे। या निर्णयासाठी राज्य सरकारने 36,585 कोटींची भरीव तरतूद केली आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या 50 मोठ्या ठळक बातम्या। कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर। 30 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र झालेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी आता आली आहे। संपूर्ण यादी व सविस्तर माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। पुन्हा मान्सून सक्रिय। राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस बरसणार। कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट जारी। विदर्भ व मराठवाड्यातही पावसाची हजेरी वाढणार असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा। जिल्ह्यात 94% पेरण्या पूर्ण। आता राज्यामध्ये सुरू असलेल्या रिमझिम पावसाने कोमेजलेल्या पिकांना जीवनदान मिळाले असून राज्यात जवळपास 94% पेरण्या पूर्ण झाल्या। अपुऱ्या पावसातही पांढऱ्या सोन्याकडे कल। कपाशीच्या क्षेत्रामध्ये 30% वाढ। यावर्षी मान्सूनचं आगमन उशिरा झाल्याने कपाशी लागवड क्षेत्रामध्ये घट होण्याची शक्यता होती, मात्र आता अनेक जिल्ह्यांमध्ये कपाशी लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे। साखरेची गोडी महागली। किरकोळ बाजारामध्ये 54 रुपयावर गेला दर। लांबलेला पाऊस व घटलेले ऊस उत्पादन आणि केंद्र सरकारने जुलै महिन्यामध्ये साखरेच्या विक्री कोट्यात घट केल्याने साखरेच्या बाजारभावामध्ये प्रचंड वाढ झाली आहे। E20 इंधनामुळे मायलेज कमी झाल्याच्या आल्या सर्वाधिक तक्रारी। वाहनांचे इंजन आणि फ्यूल सिस्टम खराब होत असल्याचा गॅरेज मेकॅनिकांचा दावा। पेट्रोल इथेनॉल मिश्रण वाहनांच्या मुळावर। HP निकषामुळे अल्पभूधारक शेतकरी राहणार लाभापासून दूर। 10 ते 12 HP पंपधारकांचा योजनेमध्ये समावेश करण्याची मागणी। शासनाद्वारे शेतकऱ्यांचे 7.5 HP पर्यंतचे थकीत वीज बिल आता माफ होणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी। नमो शेतकरी योजनेचा प्रलंबित असलेला हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा। मिळालेल्या वर्तमानपत्राच्या माहितीनुसार नमो योजनेचा हप्ता जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केला जाऊ शकतो। कर्जमाफी हवी असेल तर काढा फार्मर ID। ग्रामपंचायतीमध्ये झळकणार पात्र शेतकऱ्यांची यादी। आधार प्रमाणिकीकरण नंतर 7/12 होणार शेतकऱ्यांचा कोरा। कर्जमाफीची यादी आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। एल निनो तापमानाने मान्सून विस्कळीत। जागतिक तापमानवाढीने पावसाचा पारंपरिक पॅटर्न बदलला असून शेतील जलसाठ्याचे शेतकऱ्यांपुढे नवे आव्हान। प्रवाशांनो सावधान, स्मार्ट कार्ड नाही तर मग भरा 100% बसचे प्रवास भाडे। 31 ऑगस्ट पूर्वी NCMC स्मार्ट कार्ड घ्या, अन्यथा ST बस सवलतींच्या प्रवासाला मुकावे लागणार। संकट टळले, पावसामुळे हाहाकार उडणार। महाराष्ट्रातील या 23 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा देण्यात आला इशारा। मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर वाढणार असून येलो अलर्ट देण्यात आलेले जिल्हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। केवळ एक बटन दाबताच आता मिळणार वैद्यकीय मदत। आजी आजोबांना दिलासा। तुमच्या औषध गोळ्याचीही वेळही सांगणार। शासनाद्वारे ज्येष्ठांसाठी एक विशेष महत्त्वाचे ॲप तयार करण्यात आले आहे। लाडक्या बहिणी स्मार्ट कार्डमध्येही आघाडीवर। STच्या NCMC कार्डसाठी जिल्ह्यामध्ये तब्बल 3 लाख नोंदणी पूर्ण। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट। सोयाबीनच्या भावाने गाठला 7,500 रुपयांचा टप्पा। मूर्तिजापूर बाजार समितीमध्ये मिळाला सर्वाधिक 7,400 रुपये प्रति क्विंटलचा भाव। मात्र शेतकऱ्यांची सोयाबीन मार्केटमध्ये आल्यावर सोयाबीनला 3,700 ते 3,800 आणि जास्तीत जास्त 4,500 रुपयेपर्यंत मिळतो दर। 70% उगवणीचा दावा करीत बियाणे कंपन्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक। बापना सीड्स कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे देण्याची मागणी। यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट। जन्म मृत्यू नोंदणीच्या नव्या शासन निर्णयाचा नागरिकांमध्ये मनस्ताप। अनेक कागदपत्रांमुळे नागरिक झाले त्रस्त। जन्म मृत्यू नोंदणीच्या दाखल्याच्या नियमामध्ये सुधारणा करण्याची होत आहे मागणी। आशा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे। BLO कामाची सक्ती नको, सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन। यासाठी नाशिक येथे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे देण्यात आले निवेदन।
मे महिन्यातील अवकाळी पावसाचा कांद्याला फटका, उत्पादनामध्ये घट. अवकाळी पाऊस आणि साठवणुकीची अपुरी व्यवस्था कारणीभूत ठरल्याने कांदा उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता. तुरीच्या दराने पुन्हा ओलांडला 8,000 रुपयांचा टप्पा. कारंजा बाजारामध्ये 8,300 रुपयांचा उच्चांकी भाव. राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या पाठोपाठ आता तुरीच्या दरात देखील तेजी पाहायला मिळत आहे. तरुणांच्या आक्रोशाला विरोधी पक्षांचे समर्थन. शरद पवार, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरेसह अनेक नेत्यांनी जंतर मंतर आंदोलनस्थळी दिली भेट. कर्जमुक्तीसाठी बायोमेट्रिक आधार, ॲग्रीस्टॉकवर फार्मर आयडी अनिवार्य. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे महत्त्वाचे. युरिया मिळत नसल्याने रास्ता रोको आंदोलन. नाशिक पुणे महामार्गावर शेतकरी आक्रमक पवित्रा घेतला असून युरिया उपलब्ध करून देण्याची मागणी. नाशिक जिल्ह्यातील अपडेट. भरमसाठ वीज बिलाने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त. महावितरणाच्या मोहिमेला अनेक तालुक्यांमध्ये वाढता विरोध. स्मार्ट वीज मीटर बिलामुळे सर्वसामान्यांना बसत आहे अतिरिक्त फटका. निकृष्ट बियाणामुळे तिबार पेरणीचे संकट. बाबुळगाव परिसरातील शेतकऱ्यांची पंचनामा करून मदतीची मागणी. बोगस बियाण्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी. यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट. 1 ऑगस्ट पासून हेल्मेट सक्ती. नियम मोडल्यास 1,000 रुपयांचा लागू शकतो दंड. चालकांचा परवाना देखील होणार निलंबित. जिल्हा पोलिसांचा कठोर नियम. ISI प्रमाणित हेल्मेट वापरण्याचे नागरिकांना आवाहन. आशा प्रोत्साहनपर मानधनासाठी 2.75 कोटी रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्याचे निर्देश. फेब्रुवारीपासून कामांचा मोबदला मिळाला नाही. यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट. 63,000 कर्ज खात्यांची माहिती अपलोड. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना. कर्जमाफीच्या पोर्टलवर नोंदणीला वेग आला असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच होणार थेट मदत जमा. बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हा. नुकसानीची कशी होणार भरपाई. अकोला जिल्ह्यामध्ये या 11 बोगस बियाणे कंपन्यांवर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन. सोयाबीन कापूस पिकांना मिळाले संजीवनी. जुलै महिन्यामध्ये 8 ते 12 दिवसाचा पावसाचा खंड दिल्यानंतर आता पावसाला सुरुवात झाली आहे. अकोला जिल्ह्यातील अपडेट. युरिया उत्पादनामध्ये भारताची स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल. 6 नवीन प्रकल्पांची विक्रमी वाढ. लवकरच भारतामध्ये वेगाने युरिया निर्मिती प्रकल्प राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र देशामध्ये दुसऱ्या स्थानी. गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक. गुजरात पहिले, तमिळनाडू तिसरे. मुख्यमंत्र्यांची माहिती. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना अवाजवी बिले. भारनियम थांबवण्याची मागणी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. येवला तालुक्यातील अपडेट. 4 पिकाकडे कल. मक्याची पेरणी 160%वर. खरीप पेरणी 96%च्या उंबरठ्यावर. भात लागवड मंदावलेली. कापूस लागवडीतही मोठ्या प्रमाणात घट. नाशिक जिल्ह्यातील अपडेट. देशभरामध्ये 45 कोटी शेतजमिनीचे डिजिटल सर्वेक्षण. उपग्रह तंत्रज्ञानाच्या मदतीने पिके क्षेत्राची पडताळणी. यावर्षी देशातील 5,53,000 गावातील सुमारे 45 कोटी शेतजमिनीचे डिजिटल पीक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. रत्नागिरीमध्ये 25,000 बागायतदारांच्या खात्यामध्ये 88 कोटी रुपये पीक विमा जमा. आंबा काजूचा पीक विमा परतावा 1.5 महिन्यामध्ये झाला जमा. बागायतदारांना मिळाला दिलासा. रत्नागिरी जिल्ह्यातील अपडेट. SIRच्या मोहिमेमध्ये मुदतवाढ. अंतिम यादी 19 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार. भारत निवडणूक आयोगाद्वारे मतदार यादी पुनर्निरीक्षणाचे कामे हाती घेतले आहे. तुषार सिंचनाला 90% सबसिडी. राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आधुनिक सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी तुषार सिंचनावर 90% अनुदान देण्यात येत आहे. फळपीक विमा योजनेला शेतकऱ्यांची विक्रमी प्रतिसाद. अर्जसंख्या 81,523 वर. गतवर्षीच्या तुलनेमध्ये आतापर्यंत 56% झाली वाढ. अकोला जिल्ह्यातील अपडेट. पावसाळ्यामध्ये वीज खांबापासून 4 हात दूर राहा. घरातही घ्या काळजी. जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि ओलाव्यामुळे नागरिकांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन. बोगस बी बियाणांचा काळा बाजार रोका. 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या. रणधीर सावरकर यांची माहिती. बोगस बियाणामुळे अनेक शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे.
आम्हाला विम्याचे कवच मिळेल का? कोट्यवधी रुपयांचे पशुधन दावणीला. जिल्ह्यातील 8 लाख पशुधनासाठी विमा योजनाच नाही. आजाराने दगावलेल्या जनावरांचे काय? शेतकऱ्यांचा सवाल. जालना जिल्ह्यातील अपडेट. आता ॲग्रिस्टॅक नोंदणी शेतकऱ्यांच्या पिकांनाच मिळणार विमा संरक्षण. ई-पीक पाणी नोंद बंधनकारक. 31 जुलैपर्यंत विमा घेण्याची मुदत. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा ई-पीक पेरा भरणे बंधनकारक. पाणंद योजना कागदावरच, शेतकऱ्यांना चिखलाचीच वाट. मुख्यमंत्री शेत बळीराजा पाणंद रस्त्यांच्या कामासाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या, मात्र आता प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांना चिखलातूनच जावे लागत आहे. वाशिममध्ये कांद्या हळदीला 17,450 रुपयांचा मिळाला भाव. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीच्या दरात तेजी कायम असून कांद्या हळदीला सध्या समाधानकारक भाव मिळत आहे. यापूर्वी लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या. विविध शेतकरी संघटनांची मागणी. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी कधीही कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांना कर्जमाफी द्या, अशी शेतकऱ्यांची मागणी. मानधनासाठी म्हातारपणातही सादर करावी लागणार कला. साहित्यिक व कलाकार मानधन योजना. प्रशासनाच्या अटीमुळे अनेकांचा लाभ हिरावला जाणार. या योजनेअंतर्गत 50 वर्षावरील पात्र कलाकारांना दरमहा 5,000 रुपयांचे मानधन देण्यात येत आहे. दुचाकी स्टार्ट होईना, चारचाकींचे मायलेजही घटले. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाने दुचाकी चारचाकी वाहनांच्या तक्रारी वाढल्या. गॅरेजवर दुरुस्तीसाठी वाहनांच्या गर्दी. आयात खर्च वाढल्याने बदाम, पिस्ता, काळा मनुका महाग. इंधन वाहतुकीचा खर्च वाढला. सुकामेवा महागला. किलोमागे 100 ते 200 रुपयांनी झाली दरवाढ. 23 दिवसामध्ये 2 लाख मेट्रिक टन उद्दिष्ट. सोमवारपासून बाजार समित्यामध्ये नाफेड NCF कडून कांदा खरेदी सुरू. नाशिक जिल्ह्यातील अपडेट. कर्जमाफीचा लाभ मिळेल म्हणून मुद्दाम कर्ज थकविणाऱ्या शेतकऱ्यांची रक्कम झाली 2.5 पट. लोन बाकी असलेल्या शेतकऱ्यांची संख्या 1.5 लाखाने वाढली. सोलापूर जिल्ह्यातील अपडेट. जिल्ह्यामध्ये 20,55,000 लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ. शासनाचा नवीन इष्टांक जाहीर. धान्य वितरणामध्ये योजनेमध्ये मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा आघाडीवर. अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यामध्ये हंगामाच्या शेवटेसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. दुग्ध व्यवसायाने बदलले ग्रामीण अर्थकारण. चंदगड तालुक्यामध्ये लाखो लिटर दूध संकलन. पारंपरिक शेतीला दुग्ध व्यवसायाची दिली जोड. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दरमहा उत्पन्न केवळ 4,747 रुपये. भारतातील शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न 3,758 रुपये. कर्जाचा डोंगर व नापिकीमुळे शेतकरी आले अडचणीत. ठिबक अनुदान एका वर्षापासून रखडले. शेतकरी कर्जबाजारी. पोकरा टप्पा 2 मुळे अनेक शेतकरी अडचणीत. अनुदानाच्या आशेवर कर्ज काढून घेतले. शेतकऱ्यांची कर्जमाफीनंतर वीज थकबाकीतूनही मुक्तता. पाटी होणार आता कोरी. सर्व जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ. 7.5 इस्वीपर्यंतच्या कृषी पंपाचे सुमारे 48,000 कोटी रुपयांचे वीज बिल माफ करण्यात येणार आहे. आजपासून 3 दिवस सार्वत्रिक पाऊस. हवामान खात्याचा अंदाज. राज्यामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून विजेच्या कडकडाटात शेतकऱ्यांच्या आजच्या ताज्या बातम्या. अशाच प्रकारच्या बातम्या रोज पाहण्यासाठी आपल्या या कृषी गाईड YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनला ऑल वरती सेट करा. धन्यवाद.